Hello everyone, welcome back to my channel. Today we learn class 8 maths chapter number 1 rational and irrational numbers. तर बघा या चॅप्टर मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.3 पर्यंत रॅशनल नंबर्स हे नंबर लाईन वरती कशा प्रकारे शो करायचे हे बघितलेलं आहे. पण आता प्रॅक्टिस सेट 4 मध्ये तुम्हाला इरॅशनल नंबर्स दिलेले आहेत ते नंबर लाईन वरती कशा प्रकारे शो करायचे हे बघायचं आहे. मग इरॅशनल नंबर्स म्हणजे रूट मध्ये असतात. मग √2, √3, √5, √7 हे सर्व इरॅशनल नंबर्स तुम्हाला नंबर लाईन वरती शो करायचे आहे. मग बघा यामध्ये काय सांगितलेलं आहे, the number √2 is shown on a number line. Step are given to show √3 on the number line using √2. Filling the boxes properly and complete the activities. म्हणजे ह्यामध्ये तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची सांगितलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला काही बॉक्सेस दिलेले आहे, म्हणजे फिलिंग द ब्लँक्स दिलेले आहेत, त्या कंप्लीट करायच्या आहे. म्हणजे त्या फिलिंग द ब्लँक्स तुम्हाला ही जी नंबर लाईन दिलेली यावरून तुम्हाला ते कंप्लीट करायचं आहे. मग ह्या नंबर लाईन मध्ये आपल्याला दिसतं की इथे √2 आहे. मग √2 हा कशा प्रकारे फॉर्म झालेला आहे, √2 हा कशा प्रकारे फॉर्म झाला हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. आधी मी यासाठी एक तुम्हाला स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे की √2 आपण कशा प्रकारे नंबर लाईन वरती फॉर्म करायचा आहे ते डिटेलमध्ये तुम्हाला पूर्णपणे समजून सांगितलेलं आहे. ज्याने तो व्हिडिओ बघितला नसेल आधी तो व्हिडिओ बघून घ्या, म्हणजे तुम्हाला हा प्रॅक्टिस सेट क्लिअरली समजून जाणार की कशा प्रकारे आपण हे सॉल्व्ह केलेलं आहे. ठीक आहे, तर त्याची लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, तिथून तुम्ही बघू शकता. आता हे बघा याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की ही जी नंबर लाईन आहे ह्या नंबर लाईन वरती जो क्यू पॉईंट आहे, बघा आता इथे आपल्याला क्यू पॉईंट दिसतो. तर या क्यू पॉईंटला काय आहे, कोणता नंबर आहे, तर हा √2 हा नंबर आहे. म्हणजे तुम्हाला ऍक्टिव्हिटीमध्ये फर्स्ट पॉईंट दिलेला आहे. तुमच्याकडे बुक असेल तर तुम्ही बुकमध्ये बघू शकता की फर्स्ट पॉईंटमध्ये तुम्हाला दिलेला आहे की क्यू पॉईंट वरती कोणता नंबर आलेला आहे तो सांगा. तर तिथे तुम्हाला त्या फिल इन द ब्लँक्स मध्ये लिहायचं आहे √2. ठीक आहे, आता या नंबर लाईन वरती एक आपल्याला परपेंडिक्युलर लाईन दिसते बघा. तर ही आपण क्यू पासून तर ही परपेंडिक्युलर लाईन काढलेली आहे नंबर लाईनला, आणि जो आर आहे हा क्यू पासून तर युनिट डिस्टन्स आहे आर, म्हणजे 1 युनिट डिस्टन्स हा दिलेला आहे. आणि या आर पासून आपण हा जो ओ आहे हा फॉर्म केलेला आहे, म्हणजे ही झाली आपले राईट अँगल ट्रायंगल इथे फॉर्म होतो. मग हा राईट अँगल ट्रायंगल जो आहे, राईट अँगल ट्रायंगलच्या वरून आपल्याला काय करायचं, पायथागोरस थेरमच्या अकॉर्डिंग याच्या साईड काढायच्या आणि त्यानुसार आपल्याला √3 हा नंबर लाईन वरती शो करायचा आहे. खूप इझी आहे, एकदा तुम्हाला लक्षात आलं म्हणजे तुम्ही स्वतः √5 आणि √7 काढू शकता. तर बघा इथे काय दिलेलं आहे, बघा जो पण काही पायथागोरस थेरम मध्ये आपल्याला हायपोटेनियस यूज करायचा असतो तर तो फॉर्म्युला काय म्हणतो की हायपोटेनियस इक्वल टू साईड स्क्वेअर प्लस साईड स्क्वेअर. म्हणजे या हायपोटेनियसचं जेवढं मेजर काय असणार, ह्या दोघांची ॲडिशन, म्हणजे ह्या दोघांच्या साईडची ॲडिशन हायपोटेनियसचा मेजर असणार. म्हणजे हायपोटेनियस काय असतो, राईट अँगलच्या समोरची जी साईड असते तो हायपोटेनियस असतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला मेजरमेंट दिलेला आहे OQ. मग हा OQ किती युनिट आहे, तर तो आहे √2. आणि QR हा किती दिलेली आहे आपल्याला, तर 1 युनिट दिलेला आहे. मग बाय पायथागोरस थेरम आपण अप्लाय करणार आणि ह्या साईडचं आपण मेजरमेंट काढणार आणि हे मेजरमेंट काढून आपण √3 हे शो करू शकतो. मग बघा इथे हा हायपोटेनियस आहे, काय आहे हायपोटेनियस OR, म्हणजे हायपोटेनियसचा स्क्वेअर लिहायचा आहे तुम्हाला. नेक्स्ट लिहायचा आहे लेंथ OQ. बघा OQ किती दिलेली आहे, इथे OQ स्क्वेअर दिले √ ते आपण नंतर शो करणार आहे. इथे OQ स्क्वेअर प्लस लेंथ QR स्क्वेअर असा आपल्याला हा फॉर्म्युला लिहायचा. नेक्स्ट इथे सांगितले OQ किती व्हॅल्यू आहे, √2 व्हॅल्यू आहे. नेक्स्ट इथे सांगितलेलं आहे QR किती आहे 1. म्हणजे ह्या ठिकाणी आता इथे आपल्याला स्क्वेअर दिसतो बघा, इथे स्क्वेअर आहे म्हणजे √2चा जेव्हा आपण स्क्वेअर काढत असतो तेव्हा त्याचं रूट हे कॅन्सल करावं लागते स्क्वेअर सोबत. याचं रूट आणि हा स्क्वेअर इथे कॅन्सल होणार आणि या ठिकाणी उरणार आहे फक्त 2. आणि 1चा स्क्वेअर म्हणजे 1 येणार आणि 2 + 1 किती येणार आहे, 2 + 1 3. तर बघा आता इथे काय सांगितलं होतं, लेंथ OR स्क्वेअर इज इक्वल टू 3. म्हणजे ही जी OR स्क्वेअर आहे ही 3 आलेली आहे. पण या ठिकाणी आपल्याला टेकिंग रूट बोथ साईड घ्यायचं आहे, म्हणजे दोन्ही साईडला रूट घ्यायचे आहे. मग दोन्ही साईडला रूट घेतल्यानंतर काय होणार, OR स्क्वेअर या प्रकारे येणार आणि या प्रकारे इकडे दोन्ही साईडला म्हटलं तर 3 ला पण इकडे आपल्याला रूटमध्ये लिहावं लागणार. ओके, आता आपल्याला हा रूट आणि हा स्क्वेअर कॅन्सल होतोय. वरतीच आपण बघितलं होतं, म्हणजे हा रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होतोय. तर लेंथ OR किती येणार, √3 येणार आहे. म्हणजे लेंथ OR याचं डिस्टन्स किती आहे, तर
3 डिस्टन्स आहे। आता हा √3 आपल्याला नंबर लाईनवरती आर्क फॉर्म करायची, तर कशा प्रकारे आर्क फॉर्म करायची बघा। तुम्हाला चॉकमध्ये घ्यायचं आहे, तुम्हाला तुमच्या कंपासमध्ये डिस्टन्स घ्यायचा आहे आणि इथे कंपास ठेवायचा, आर पर्यंत जे डिस्टन्स आहे कंपासमध्ये मेजर करायचा आणि या आर पासून तुम्हाला अशी एक आर्क नंबर लाईनवर इंटरसेक्ट करायची आहे। म्हणजे ही जी आर्क आपण काढतो तर ही आर्क आपल्याला नंबर लाईनला टच व्हायला पाहिजे, तर तुमची लाईन अशा प्रकारे येणार आणि तो पॉईंट म्हणजे तुमचा √3 पॉईंट असणार आहे। ओके, आय होप तुम्हाला हे सर्व गोष्टी समजल्या असेल। तर अशाच प्रकारे आपण √5 पण सॉल्व करू शकतो आणि √7 पण सॉल्व करू शकतो। ठीक आहे, तर आपण अशाच प्रकारे आता √5 कसा नंबर लाईनवरती शो करायचा हे बघणार आहोत। बघा, क्वेश्चन सेकंडमध्ये सांगितलेलं आहे शो द नंबर √5 ऑन द नंबर लाईन। √5 शो करायचा आहे तर आपण पॉईंटनुसार शो करणार। तर फर्स्ट पॉईंट लिहायचा आहे आपल्याला, फर्स्ट पॉईंट ड्रॉ अ नंबर लाईन L, अशी नंबर लाईन आपण एक L ड्रॉ करून घेणार। L आणि सेंटरमध्ये काय असणार आहे, इथे O असणार आहे। नंतर सेकंड पॉईंट लिहायचा आहे टेक OP इज इक्वल टू 2 युनिट। जो पण आपला OP आपल्याला घ्यायचा आहे बघा नंबर लाईनवरती, इथे आपल्याला लिहायचं ऑन द लाईन L। मग इथे लिहायचं आहे O, हा जो आहे पॉईंट हा O आहे। आता आपल्याला युनिट किती घ्यायचं सांगितलेलं आहे, 2 युनिट घ्यायचं आहे। म्हणजे या ठिकाणी आपण घेणार हा 0 आणि हा 1 आणि या ठिकाणी येणार 2 युनिट आणि इथे हा P पॉईंट आपण फॉर्म करणार। आता आपल्याला लिहायचं आहे की ड्रॉ अ परपेंडिक्युलर लाईन, ड्रॉ अ परपेंडिक्युलर, ही परपेंडिक्युलर लाईनचं साईन आहे, लाईन ड्रॉ अ परपेंडिक्युलर लाईन M ऑन लाईन L। ठीक आहे, मग परपेंडिक्युलर लाईन आपल्याला इथे ड्रॉ करायची आहे। आता कोणत्या पॉईंट पासून, तर इथे लिहायचं थ्रू द पॉईंट P, म्हणजे जो पण काही पॉईंट आहे P, या पॉईंट पासून आपल्याला जो काही परपेंडिक्युलर लाईन अशी काढायची आहे। ठीक आहे, मग या लाईनला आपण नाव काय देणार आहे, तर M नाव देणार आहे। नेक्स्ट आपल्याला सांगितले, म्हणजे नेक्स्ट आपल्याला आता काय करायचं आहे की या ठिकाणी आपल्याला युनिट घ्यायचं आहे। इथे जो पण काही आपण पॉईंट लिहिणार आहे तर 4 पॉईंट आपल्याला घ्यायचं आहे। टेक पॉईंट Q ऑन लाईन M, म्हणजे असा पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे की लाईन M वरती Q पॉईंट लिहायचा आहे आपल्याला। ही जी M लाईन आहे यावरती Q पॉईंट लिहायचा आहे आणि त्याचं युनिट असणार आहे सच दॅट 1 युनिट। काय लिहायचं आहे, जे पण काही पॉईंट आपण घेणार Q तो कोणता असला पाहिजे, तर 1 युनिट असला पाहिजे। या ठिकाणी आपला पॉईंट असणार आहे। काय लिहिलेलं आपण बघा इथे, टेक पॉईंट Q पॉईंट घेतला ऑन लाईन M, म्हणजे लाईन M वरती आपण Q पॉईंट घेतला, पण तो पॉईंट आपण 1 युनिट घेतला। किती घेतला आपण, 1 युनिट। ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, इथं राईट अँगल ट्रायंगल फॉर्म करायचा आहे। म्हणजे आपण काय करणार की हा जो पॉईंट आहे, हा पॉईंट आणि हा पॉईंट आपण मॅच करणार आहे, म्हणजे या ठिकाणी आपला राईट अँगल ट्रायंगल फॉर्म होतो। ठीक आहे, तर नेक्स्ट बघा, आता आपल्याला काय करायचं की या ठिकाणी हे जे आपल्याला डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स आपल्याला माहिती आहे की 2 युनिट आहे। म्हणजे हा जो O आणि P आहे हा 2 युनिट आहे आणि PQ जो आहे हा 1 युनिट आहे। मग हा P आपण इथे बाहेर लिहू आणि या ठिकाणी राईट अँगल ट्रायंगल फॉर्म होतो। मग या ठिकाणी टेकिंग म्हणजे बाय पायथागोरस थेरम आपण इथं अप्लाय करणार आहे। ठीक आहे, 5th पॉईंटमध्ये तुम्हाला लिहायचं आहे इन ट्रायंगल, इन राईट अँगल ट्रायंगल, कोणता राईट अँगल ट्रायंगल आहे बघा, OPQ। मग OPQ बाय पायथागोरस थेरम। मग पायथागोरस थेरम काय असणार आहे, तर आपल्याला लिहायचं आहे हायपोटेन्यूस स्क्वेअर। आता हायपोटेन्यूस स्क्वेअर तुम्हाला आधी सांगितलेलं आहे की जो राईट अँगल ट्रायंगल आहे, राईट अँगल ट्रायंगलच्या अपोजिट साईड म्हणजे समोरची साईड, हा जो राईट अँगल ट्रायंगल इथे दिलेला आहे आपल्याला P, मग याच्या अपोजिट साईड म्हणजे QO किंवा OQ काय असणार आहे, मग इथं लिहायचं आहे OQ हा हायपोटेन्यूस आहे,
क्यू स्क्वेअर इज इक्वल टू साईड स्क्वेअर प्लस साईड स्क्वेअर, म्हणजे क्यू पी लेंथ ओ पी स्क्वेअर प्लस लेंथ पी क्यू स्क्वेअर. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर आपण ओ पी हा जो डिस्टन्स घेतला होता तर हा आपण घेतला होता 2 युनिट. किती घेतला होता? 2 युनिट. मग या ठिकाणी आपण लिहिणार आहे 2 युनिट म्हणजे 2 स्क्वेअर. ओ पी किती आहे? 2 स्क्वेअर प्लस पी क्यू किती आहे आपला? पी क्यू घेतलेला होता आपण 1 युनिट. बघा क्यू वरती आपण एम लाईन वरती क्यू घेतला होता, म्हणजे हा जो आहे हा किती आहे? 1 युनिट, म्हणून पी क्यू असणार आहे 1 युनिट स्क्वेअर. आता आपल्याला याचा स्क्वेअर काढायचा आहे. 2 चा स्क्वेअर काय असणार आहे? 4 प्लस 1 चा स्क्वेअर 1 इज इक्वल टू 5. इथे लेंथ ओ क्यू लिहत जायचं आहे. लेंथ ओ क्यू स्क्वेअर. आता या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे की टेकिंग रूट बोथ साइड, टेकिंग रूट ऑन बोथ साइड. मग ह्या ठिकाणी आपल्याला इथे पण काय घ्यायचं? रूटमध्ये घ्यायचं आहे लेंथ ओ क्यू स्क्वेअर. अशा ठिकाणी अशा प्रकारे येणार आणि इकडे पण आपल्याला 5 ला रूटमध्ये लिहायचं आहे. आता आपल्याला आधी समजलेलं होतं, म्हणजे आधी आपण शिकलो होतो की हा जो रूट असते आणि हा जो स्क्वेअर असतो हा काय होतो? कॅन्सल होतो. देअरफॉर इथे काय येणार आहे? लेंथ ओ क्यू इज इक्वल टू रूट 5. म्हणजे या ठिकाणी आपण घेतलेला आहे जो काही आपल्याला लेंथ मिळालेला आहे तो किती आहे? लेंथ ओ क्यू रूट 5 आहे. आता रूट 5 आपण कसा फॉर्म करायचा? तर आधी आपण बघितलं होतं रूट 3 आपण कसा फॉर्म केला? ज्या ठिकाणी आपल्याला हायपोटेनियसचं मेजरमेंट मिळतं ते आपण आपल्या कंपासमध्ये यूज करतो. म्हणजे आपण कंपासमध्ये हे मेजर घ्यायचं आहे आणि या मेजरपासून आपण एक आर्क अशी इथं ड्रॉ करत असतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला इथून कंपासमध्ये, सपोज आता हा कंपास आहे, कंपासमध्ये मेजर घेतलं तर यापासून आपण अशी एक आर्क अशी ड्रॉ करतो की ती लाईन एल, म्हणजे जी लाईन आपली आहे नंबर लाईन, त्याला इंटरसेक्ट करणार, म्हणजे थोडी मधून जाणार. तर या ठिकाणी आपला पॉईंट आलेला आहे रूट 5. ओके, तर अशा प्रकारे आपण रूट 5 हे कंप्लीट केलेलं आहे. ह्या पॉईंटनुसार तुम्हाला समजलं असेल आय होप. आता अशाच प्रकारे तुम्हाला रूट 7 हे काढून दाखवायचं आहे आणि रूट 7 जे आहे हे तुम्ही स्वतः करून बघायचं आहे. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट स्वतः करून बघणार तुम्हाला तेव्हा ती कन्फर्म समजणार आहे. ओके, आय होप तुम्हाला आता हा व्हिडिओ पूर्णपणे समजला असेल. आणि रूट 7 जर तुम्हाला नाही काढता आलं तर मला कमेंटमध्ये तुम्ही नक्कीच कळवा, ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा, व्हिडिओला लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब नसेल केलं चॅनलला तर सबस्क्राईब पण नक्की करा. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.